हॅलो नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी आता एक नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. या पोर्टलवर तुम्हाला सर्व दिव्यांग व्यक्तींना जे अपंग आहेत त्यांना या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ते का महत्त्वाचे आहे किंवा रजिस्टर करण्याआधी तुमच्याकडे खालील प्रकारे डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. तर ते डॉक्युमेंट्स कोणते याची सविस्तर वर्णन आपण पाहणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला ते पोर्टल दाखवतोय, कशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची आहे मी एक थोडक्यात तुम्हाला सांगणार. त्यानंतर आपण महत्त्वाच्या विषय डॉक्युमेंट्सकडे वळूया. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. हे बघा, याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस येईल. पहिला जो ऑप्शन येईल तुम्हाला याला क्लिक करायचं. याला क्लिक करून झाल्यानंतर हे बघा, तुमच्यासमोर दिव्यांग कल्याण विभागाकडून म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला इथं एक नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमच्याकडे UIDI नंबर असेल तो टाकून तुम्हाला नोंदणी करू शकतात. बट हे करण्या अगोदर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊयात. तर चला आपण त्या व्हिडिओकडे वळूयात. मित्रांनो, त्यासाठी तुमच्याकडे हे बघा खालील प्रकारे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे. मी तुम्हाला एक एक डॉक्युमेंट्स नीट समजून सांगणार आहे. नीट समजून घ्या, कारण हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुम्ही या योजनेत किंवा या पोर्टलमध्ये तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ज्या वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींसाठी ज्या योजना निघतात त्या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आहे. तर चला पहिलं बघूया आपण. तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे तुमचा जन्म दाखला असणं गरजेचं आहे. दुसरं आहे तुमच्याकडे विवाह दाखला. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे विवाह दाखला असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला आपण मॅरिट सर्टिफिकेट असे देखील म्हणतो. तर तिसरा डॉक्युमेंट्स आहे डिझेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे UIDID. मी तुम्हाला अगोदरच बोललो पोर्टलचे लॉग इन करताना की तुमच्याकडे हा डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. जर हा डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही नोंदणी करू शकणार नाही. आता हे करून झाल्यानंतर तुम्हाला आता पुढचं डॉक्युमेंट चौथं बघणार आहेत आपण तुमचं एज्युकेशनच्या बाबतीत. आता ते पहिलं आहे तुमचं 10वीचं मार्कशीट. तुम्ही 10वी केली असेल तर 10वीचं मार्कशीट जोडा. 12वी केली असेल तर 12वीचं मार्कशीट जोडा. त्याचबरोबर हायर एज्युकेशन, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडे हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्हाला जोडायचं आहे. म्हणजे तुम्ही MA BEd PhD वगैरे काही केले असेल ते देखील तिथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता महत्त्वाचा विषय तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट. आता तुम्ही कोणत्या कास्टचे आहेत, तुमच्या कास्ट कोणती, तुमची जात कोणती आहे ते म्हणजेच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील तिथं अपलोड करणं गरजेचं आहे. आता खालचा पॉईंट आहे परमनंट ॲड्रेस. आता परमनंट ॲड्रेसचं प्रूफ असतो, तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. परत करंट ॲड्रेसच्या जागेवर देखील तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. दोघं ठिकाणी तुम्ही आधार कार्ड जोडले तरी चालेल किंवा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस यांच्या दोघांच्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड मतदान कार्ड असे 2 डॉक्युमेंट जोडले तरी चालेल, काही एक अडचण नाही. आता दिव्यांग व्यक्तींसाठी हा डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हा प्रूफ म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण ही योजना फक्त महाराष्ट्र मर्यादित असल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे. आता डोमासाईल सर्टिफिकेट लागणारे कागदपत्र तुम्हाला देखील मी थोडक्यात सांगून देतो. तुमच्याकडे LC असेल, LC लावा, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि एक पासपोर्ट फोटो आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही महाई सेवा केंद्रावर जाऊन काढू शकतात. आता पुढचं नेक्स्ट आहे बँक स्टेटमेंट म्हणजे बँक पासबुक. तुम्ही बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट देखील इथं अपलोड करू शकता. आता अपलोड करायचे बघा, समोर तुम्हाला सिम्बॉल दाखवतोय मी. या इथं सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकतात. जेवढे मी सांगितले तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट इथं अपलोड करा, असं एक एक डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकतात. आता शेवटचा डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे पालकांचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता एवढे डॉक्युमेंट्स सांगितले हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा, तरच तुम्हाला या पोर्टलवर तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळणार आहे. आता 2 मिनटं एक अजून नीट बघून घ्या, एक रिव्ह्यू घेऊ आपण. तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. विवाह दाखला म्हणजे लग्न झालं असेल तर लग्नाचं सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं तुम्हाला. आता तुम्हाला 10वीचं मार्कशीट देखील तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. परत
12वीचं मार्कशीट, परत तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते अपलोड करा. परत कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, तुम्हाला ते मेंटेनरी ते करावंच लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ, परमनंट आणि करंट दोघं ॲड्रेस प्रूफ इथं तुम्हाला जोडायची आहेत. आणि त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला अनिवार्य आहे, ते जोडावे लागणार आहे. बँक पासबुक जोडा इथं, आणि इथं पालकांचे प्रमाणपत्र जोडा. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या जी आता नवीन वेबसाईट आलेली, जे नवीन पोर्टल लॉन्च झालेले दिव्यांग सहाय्यक पोर्टल, याला रजिस्ट्रेशन करण्या अगोदर एवढे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट्ससह किंवा माहितीसह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.